श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। जत मध्ये काँग्रेसचे शक्ती प्रदर्शन, संघटन सृजन अभियान निरीक्षकांचे भव्य स्वागत, पक्षबांधणीस नवी दिशा। काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या निरीक्षकांचे जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य व उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। या मेळाव्यामुळे जत तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या कार्यक्रमास माननीय आमदार थोटा लक्ष्मीकांतराव, पुण्याच्या माजी महापौर व आमदार श्रीमती दीप्ती चौधरी तसेच प्रदेश सरचिटणीस राजेंद्र शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांची पुष्पगुच्छ देऊन व सत्कार करून स्वागत करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून सृजन संघटन या कार्यक्रमासाठी आज जतमध्ये उपस्थित असणारे आपल्याच्या जिल्ह्याचे निरीक्षक, तेलंगणा राज्याचे आमदार सन्माननीय लक्ष्मीकांतराव थोटा साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक सन्माननीय शेलार सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे नंदकुमार शेळके साहेब, त्याचबरोबर थोटा साहेबांच्यावर खास करून आलेले कामारेड्डी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय मल्लिकार्जुन, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष सन्माननीय विनोद पटेल, त्याचबरोबर या ठिकाणी श्रीनिवास पटेल आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व आपल्या महिला प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष शैलजा भाभी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्ह्याचे सेवा दलाचे अध्यक्ष सन्माननीय डोले सर, त्याचबरोबर ज्येष्ठ मार्गदर्शक जमादार सर, आता त्यांनी मनोगत व्यक्त केलं ते महिला तालुकाध्यक्ष जिल्ह्यातही, त्याचबरोबर जत तालुका काँग्रेस अध्यक्ष सन्माननीय पाटील सर आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच तालुक्यातून आलेले काँग्रेस पक्षाचे पाई। खरं तर तुम्ही सगळ्यांना एक विचार पडला असेल की बाबा आता सगळं इलेक्शन झाले आणि आता नेमकं संघटन करून करायचं काय, की ज्या काही लोकसभा, विधानसभा, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला काही ठिकाणी अपयश आले आणि ते अपयश नेमकं कशाने आलं हे आज ठरवण्यासाठी ज्यावेळेस अहमदाबादमध्ये अधिवेशन झालं, त्या अधिवेशनात असं ठरलं की नेमकं एक निरीक्षक जिल्ह्याला नेमून नेमकी लोकांपर्यंत जाऊन, आपल्या कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन, आपल्या नेमक्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आणि नेमकं त्या भावना ऐकून आपल्याला हे संघटन वाढवण्यासाठी काय करावं लागेल हे आज हे ऐकण्यासाठी आज थोटासाहेब आपल्या इकडं आलेले आहेत। मी या ठिकाणी जत तालुक्याच्या वतीने त्यांचं सगळ्यांचंच या ठिकाणी स्वागत करतो आणि एक आहे की जसं आतापर्यंत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी या तालुक्यातलं संघटन जरी गंज असलं, चांगलं असलं तरी सुद्धा येणाऱ्या काळात जे काही आपल्याला स्थानिक, खास करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जिथं काही फटका बसला तिथं आज आपण ताकदीने येणाऱ्या काळात सुद्धा आपण पक्षाचं काम केलं पाहिजे। पक्षाचं संघटन वाढवत असताना एक सगळ्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की संघटन वाढवायचं याचा अर्थ काय
की आपल्या पक्षाचे विचारधारा प्रत्येक सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून ते आपल्याला त्याच्या माध्यमातून आपल्या पक्षाला त्याचा फायदा झाला पाहिजे आणि त्याचबरोबर या तळागाळातल्या नागरिकांच्या अडीअडचणी सोडवल्या गेल्या पाहिजेत. हे प्रामाणिक पक्षाचा उद्देश आहे. आणि त्या उद्देशाच्या प्रमाणे आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात काम करायचं आहे. शेवट सगळ्यांना जरी व्याप असला तरी आज तुम्ही पक्षाच्या कार्यासाठी तुम्ही सगळ्यांनी वेळ काढून हे संघटन वाढवणं गरजेचं आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर मी पहिल्यांदा तुझी या निमित्तानं दिलगिरी व्यक्त करतो, कारण छोटा सा इनको बताया था कि हमारी मीटिंग शुरू होने वाली है 11 बजे, तो हम लोग आ गए 1 बजे. तो आज 2 तास तुम्हाला या ठिकाणी वेटिंग करावं लागलं. त्याबद्दल मनापासून मी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.